थोडं लेट करायचंय, पुन्हा लग्न करायचंय. काय झालं त्यांनी? काही नाही ग, स्वराज्यामध्ये कोंडाणा किल्ला आणायचा आहे, नंतर रायबाचं लग्न करायचं. काय तानाजी मालुसरेच्या बायकोची निष्ठा होती. काय हरकत नाही धनी होईल, आपल्या रायबाचं लग्न पुन्हा होईल धनी, पण कोंडाणा आपल्या स्वराज्यात येणं गरजेचं आहे. काय काय मावळेला साथ होती बायकोची, म्हणून मावळे हिमतीनं पुढे जात होते. मालकाच्या कामामध्ये बाईने हिंमत दिली पाहिजे मालकाला. धनी तुम्ही व्हा मोहर, मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे, म्हणून घरातल्या लक्ष्मीची जर साथ असेल तर 100% माणूस यशाचं शिखर गाठतो. तुम्ही मालकाचं खच्चीकरण नका करत जाऊ, तुम्ही मालकाला वेडवाकडं नका बोलत जाऊ. काय ऐकायचं शिवजयंतीतून? आपल्या मालकाचा आदर करायला शिका, मालकाची कदर करायला शिका. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एका बाईनं तिन्ही देवाला पाया पडायला लावलं होतं. अनुसया मातेनं तिन्ही देवाला पाया पडायला लावलं होतं. पतिव्रता बाईचं सामर्थ्य, तू का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी. बाईनं जर मालकाला देव मानलं तर 2 बायानं मेलेला नवरा जिवंत केलाय, मेलेला. तुम्ही सावित्री नाव ऐकलं का? सावित्रीच्या नवऱ्याचं नाव आहे सत्यवान. निष्ठावान पतिव्रता होती, मेलेला सत्यवान जिवंत केला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी. फक्त मालकाची सेवा करत होती ती. माफी मागून बोलतो माझ्या बहिणींनो, नका कीर्तनकाराच्या पाया पडू, महाराजाच्या नका पाया पडू. ज्याच्या नावानं कपाळाला कुंकू टिकली लावता ना, जिंदगीभर त्याच्या पाया पडा, तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. मालक देव वाटला पाहिजे. धनी थांबा धनी, मी ओवाळते तुम्हाला, मी तुमचं ऑक्शन करते धनी, मी तुम्हाला ओवाळते. बाई घरात गेली, दिवा पंचपाळ आणलं, ताट आणलं, अक्षता आणल्या, आणि बाईनं तानाजी मालुसरेच्या कपाळाला कुंकू लावलं. स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा मंडप वाळू दिला. पोराच्या अंगाला लागलेली हळद हडकू दिली, तशीच राहू दिली, आणि मालकाच्या कपाळाला कुंकू लावलं. इकडं ऐका, आरती ओवाळता ओवाळता अपशकुन घडला. ऐका, तानाजी मालुसरेची बायको तानाजीला आरती ओवाळू लागली, औक्षण करू लागली की दिवा खाली पडला आणि दिवा इजला. दिवा शांत झाला, बाईच्या काळजात दसकन केलं. धनी दिवा खाली पडला हो, धनी दिवा शांत झाला, धनी दिवा विजला हो, तुम्हासने काय होणार तर नाही नव धनी, तुम्ही पाहिजे हो, तुम्ही पाहिजे. तानाजी मालुसरेने बायकोला मिठी मारली. काही नसते, हे अपशकुन मानायचं नाही ग. सहज हात लागला म्हणून ती आरती, ते दिवा पडला. नको अपशकुन मानू नको. बायकोची समजूत घातली, तानाजी मालुसरे निघाले. तानाजी मालुसरेच्या भावाचं नाव आहे कृष्णाजी मालुसरे. सूर्याजी भास्कर असे 350 मावळे घेऊन निघाले तानाजी मालुसरे. अरे कोंडाणा किल्ल्यावर कोण होतं?